नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI वैभव तिडके टार्गेट प्रशासन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर हा इकॉनॉमिक्समधील 5व्या व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे. आधीच्या पार्टमध्ये आपण GDP वगैरेशी संबंधित त्याच्या मोजण्याच्या पद्धती सर्व समजून घेतलं. या व्हिडिओमध्ये आपण आधारभूत वर्ष, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, नॅशनल इन्कम, पर्सनल इन्कम, डिस्पोजेबल इन्कम, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न समिती CSO, NSSO आणि त्यानंतर शेवटची संस्था आहे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. आधारभूत वर्ष म्हणजे काय, त्याला आपण बेस इयर म्हणतो. तर CSO आधारभूत वर्ष काढत असते. CSO म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस असं म्हणतो आपण, त्या केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय असं म्हटलं जाते. तर हे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं कामसुद्धा करते आणि सोबतच बेस इयर म्हणजे जे आधारभूत वर्ष आहेत हे सुद्धा ठरवते आणि एक प्रकारची आकडेवारी निर्देशांक हे सुद्धा ठरवण्याचं काम करते. या मागच्या वर्षापासून CSO आणि NSSO या दोन्हीचं कम्पेअर करून NSO नावाची एक संस्था तयार केली आहे. ते आता इथून पुढे त्याबाबतचे काम करणार आहे. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिटेल पाहू. पण सध्या CSOच्या माध्यमातून आपण याचा अभ्यास करत आहोत, फक्त तो समजून घेण्यासाठी. ठीक आहे. तर आधारभूत वर्ष ठरवताना असं एखादं वर्ष ठरवलं जाते ज्यामध्ये महागाईचा परिणाम हा खूप कमी झालेला असेल वस्तूंच्या किमतीवर, सेवांच्या किमतीवर. तर असं एखादं वर्ष ठरवण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या अंतर्गत कमिटी बसवल्या जाते. म्हणजे आता सध्या आपलं जे आधारभूत वर्ष आहे ते 2017-18 आहे. तर हे रवींद्र ढोलकिया समितीच्या शिफारसीनुसार आपण ठरवलेलं आहे. तर याआधीचं जे होतं 2011-12 हे आपलं प्राध्यापक के सुंदरम यांच्या शिफारसीनुसार ठरवलेलं होतं. तर आपण हिस्ट्रीमध्ये जर पाहिलं तर 1948-49, 61-62, त्यानंतर 1971-72, 1981-82, 1993-94, 1999-2000, त्यानंतर 2004-2005, 2011, 2012, 2017 व 2018 हे आपले आतापर्यंत जे आधारभूत वर्ष बेस इयर ज्याला म्हणतो आपण ते ठरवलेले आहेत. तर याचा आधार घेऊन आपण नॉमिनल GDP आणि रिअल GDPला कम्पेअर करत असतो. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे आपला आर्थिक वर्ष. तर भारताचं आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत आहे. तर 1860 पासून म्हणजे आपल्याला जो अर्थसंकल्प मांडणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इंग्रजांनी सुरू केल्या होत्या. तर त्यामध्ये 1860 पासून आपलं जे आर्थिक वर्ष होतं ते 1 मे ते 30 एप्रिल हे होतं. त्यानंतर 1867 मध्ये त्यामध्ये बदल करून 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष ठरवलं व ते अजूनपर्यंत सुद्धा चालू आहे. यामध्ये 2 वेळा बदल करण्यासाठी 2 कमिट्या मिनिस्ट्री ऑफ फायनान्स मार्फत तयार करण्यात आल्या होत्या. 1984 साली झा समिती म्हणजे निर्माण करण्यात आली होती, ज्यांनी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हे आर्थिक वर्ष सुचवले होते. परंतु आर्थिक वर्ष चेंज केल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील तर त्याचे नगण्य परिणाम दिसून आल्यामुळे आपण याला कॅन्सल केलं होतं. त्यानंतर 2016 मध्ये शंकराचार्य समिती या आर्थिक वर्ष चेंज करण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी बसवण्यात आली होती, परंतु त्याचा रिपोर्ट अजून प्रकाशित झालेला नाही. तर आता आपण पाहू क्रयशक्ती समानता, ज्याला आपण पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणतो. याआधी पण आपण इकॉनॉमिक्सच्या 3ऱ्या लेक्चरमध्ये आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास मोजत असताना या सर्व गोष्टीचा विचार केलेला आहे. तर पर्चेसिंग पॉवर पॅरिटी हे काय नेमकं, तर आपण आता म्हणजे आपण नेहमी ऐकत असतो 70 रुपये जर आपण खर्च केले तर आपल्याला $1 मिळू शकतो अमेरिकेचा. तर हा जो झाला हा मौद्रिक विनिमय दर झाला. म्हणजे आपण काय करतो, एका मुद्रेच्या बदल्यात दुसरी मुद्रा विकत घेतो, म्हणजे त्याला मौद्रिक विनिमय दर असे म्हटले जाते. ठीक आहे ना. तर आता आपल्याला पाहिजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. तर यामध्ये काय असते, यावरून तेथील लोकांची जीवनमानाचा दर्जा कसा आहे या संबंधीची माहिती आपल्याला भेटते. आता समजा एखादा व्यक्ती आहे भारतामध्ये, त्याला 60-70 लाख रुपये समजा त्याचं इन्कम असेल एका महिन्याचं, आणि USA मध्ये एखादा व्यक्ती आहे ज्याचं प्रति महिना इन्कम जे आहे ते 1 आहे. आता भारतामध्ये जर एखाद्या व्यक्तीजवळ 70 लाख रुपये प्रत्येक महिन्याला येत असतील तर त्याचं लाईफस्टाईल काय राहील. म्हणजे आपण टाटा, अंबानी यांचे विचार करू शकतो की त्यांचं जे 70 लाख रुपये जर असेल तर त्यांची लाईफस्टाईल कशी आहे भारतामध्ये. तेच त्या कम्पेअरमध्ये USA मध्ये जर 1 लाख इन्कम म्हणजे आपण वरचा जर आकडा पाहिला $1 70 रुपये, त्या प्रमाणात जर 70 लाख रुपये जर भारतातला व्यक्ती कमावत असेल तर USA मधलाही कमावतो. परंतु भारतामध्ये ज्या सुखसुविधा 70 लाख रुपयांमध्ये मिळतात त्याच सुविधा 1 लाख रुपयाच्या $1 आपल्याला USA मध्ये मिळतात का, याचा कंपॅरिझन म्हणजेच काय तर पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. त्यालाच वास्तविक विनिमय दर असे म्हटले. वास्तविक विनिमय दर म्हणजे काय, आता समजा $100 अमेरिकेमध्ये काही वस्तू विकत भेटतात, तर त्याच वस्तू विकत घेण्यासाठी भारतात 1800 रुपये खर्च करावे लागतात. ठीक आहे. आता आपण जर 100
भागीला 1800 केलं याचा अर्थ काय आहे, एका डॉलरची किंमत तिथं आपल्या इथं 18 रुपये, म्हणजे आपल्याला $1 त्या वस्तूसाठी 18 रुपये खर्च करावे लागतात. म्हणजे आपला जो पर्चेसिंग पॉवर पॅरिटी वास्तविक विनिमय दर आहे तो आपला 18.10 एवढा आहे. तर यानुसार जर आपण पाहिला तर समजा आपली इकॉनॉमी जी आहे ते 203 ट्रिलियन रुपयांची आहे, म्हणजे 203 ट्रिलियन रुपये यावेळी याची आहे. आता 203 ट्रिलियनला जर आपण 70ने भाग दिला, कारण 70 डॉलर प्रति 1 रुपया असं या पद्धतीने, तर आपला जो 70 डॉलर प्रमाणे आपण जर त्याला भाग दिल्यानंतर आपली डॉलरच्या प्रमाणात किती ट्रिलियन आपली इकॉनॉमी आहे, तर 2.9 ट्रिलियन आपली इकॉनॉमी आहे. आपल्याला याला किती करायचं आहे, तर आपल्याला 5 ट्रिलियन करायचं आहे, म्हणजे आपण जवळपास 3 वर अजून आपल्याला $2 ट्रिलियन आपली इकॉनॉमी वाढवायची आहे. आता याला जर आपण PPP नुसार मोजायचा प्रयत्न केला तर 203 ट्रिलियन रुपये याला जर आपण 18.10 म्हणजे डॉलरची किंमत आहे PPP मध्ये, तर यानं जर आपण भागलं तर याचं किंमत येते 11.21, म्हणजे 11.21 ट्रिलियन डॉलर एवढी आपली PPP नुसार आपली इकॉनॉमी आहे. तर आपण जर मौद्रिक विनिमय दरानुसार पाहिलं तर आपली 2.9 ट्रिलियन डॉलर आपली इकॉनॉमीच येते. तर जर आपण पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार जर आपण म्हणजे वास्तविक विनिमय दरानुसार जर आपण आपली इकॉनॉमी पाहिली तर आपली 11.21 ट्रिलियन डॉलर आपली इकॉनॉमी येते. मौद्रिक विनिमय दरा म्हणजे मौद्रिक GDP जो आहे आपला भारताचा, त्यानुसार भारताचा क्रमांक हा जगामध्ये 6वा किंवा 7वा लागते. म्हणजे आता तो कमी जास्त होत राहते प्रत्येक वेळेस, तो काही निश्चित नाही राहत. तर या कोरोनामुळे काय स्थिती होते त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. त्यानंतर जर आपण PPP नुसार भारताचं रँकिंग पाहिली तर 3ऱ्या नंबरवर आपला देश येते. तर नॅशनल इन्कम म्हणजे काय, तर नॅशनल इन्कम आपण जे GDP GNP या सर्व गोष्टी पाहिल्या, हे सर्व नॅशनल इन्कमचाच भाग आहे एक प्रकारचा. पण तरी GDPपेक्षा जे GNP आपण मोजल्या जाते, GNP हा सर्वात चांगला आरसा असतो की जो देशाच्या उत्पन्नाला दाखवतो की नेमकं या देशाची आर्थिक वृद्धी किती आहे, हे GNP वरून GDPपेक्षाही जास्त क्लिअर कळते. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं आहे की तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केवळ कमावलेले उत्पन्न येते. कमावलेले उत्पन्न म्हणजे उदाहरणार्थ जर PF मध्ये काही म्हणजे प्रोव्हिडंट फंडमध्ये जर काही रक्कम आपण प्रत्येक महिन्याला त्यामधली जमा होत असेल तर ती रक्कम आपल्याला मिळते का, नाही मिळत. तर त्या जे मिळत नाही ते मोजायचं नाही, जे मिळते तेच मोजायचं. म्हणजे नॅशनल इन्कममध्ये त्या सर्व गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड होतात ज्या कमावलेले इन्कम असते. ठीक आहे. आता त्यानंतर आहे पर्सनल इन्कम. आता पर्सनल इन्कम म्हणजे काय, कुटुंब संस्थांनी कमावलेले सर्व उत्पन्न त्यांचं, आणि त्यानंतर न कमावता मिळालेलं काही उत्पन्न. न कमावता कोणतं, समजा एखादा व्यक्ती बेरोजगार आहे तर त्या बेरोजगाराला जर सरकार भत्ता देत असेल तर तो बेरोजगार भत्ता, एखाद्या वृद्धांसाठी पेन्शन सरकार देत असेल तर ते न कमावता त्याला मिळत आहे, म्हणून ते सर्व त्याच्या पर्सनल इन्कममध्ये आपण मोजू शकतो. त्यानंतर प्रसूतीसाठी जर एखाद्या महिलेला सरकार काही स्कीमद्वारे म्हणजे जननी सुरक्षा योजना आहे समजा, त्याद्वारे काही मदत करत असेल तर ते त्या पर्सनल इन्कममध्ये आपण मोजतो. तर त्यानंतरचा तिसरा कन्सेप्ट असा आहे की डिस्पोजेबल इन्कम म्हणजे काय, त्यालाच व्ययक्षम उत्पन्न असे म्हटले जाते. तर आपण आधी पर्सनल इन्कम पाहिलं. पर्सनल इन्कममध्ये जे काही सर्व बाबीनं सर्व वेनं त्या एखाद्या व्यक्तीकडे येणार, एखादा व्यक्ती जॉब करत असेल त्याला तिथून इन्कम त्याचं येते. त्यानंतर एखादा बिझनेसमधून त्याला नफा होत असेल एखाद्याला तर तिथून त्याचं इन्कम येते. हे सर्व इन्कम याच्यावर अजूनपर्यंत टॅक्स लागलेला नसतो, अजूनपर्यंत त्याला कुठं बचतमध्ये त्यानं टाकलेले नसतात त्या पैसे. तर त्या सर्व गोष्टी म्हणजे त्याचं सर्व एकूण इन्कम जर समजा 1,00,000 रुपये असेल उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं पूर्ण वर्षाचं, तर त्या 1,00,000मध्ये किती रुपये टॅक्स दिला, तो टॅक्स द्यावाच लागते त्याला, आणि किती रुपये त्यानं बचत केले हे जर आपण मायनस केलं तर उर्वरित जेवढी रक्कम त्याच्या खर्चासाठी उरते, तर त्या सर्व खर्च तो त्याच्या इच्छेप्रमाणे त्या पैशाला खर्च करू शकतो. त्याला डिस्पोजेबल इन्कम असे म्हटले जाते. आता पाहू आपण भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप. तर याची हिस्ट्रीमध्ये जर गेलो ना आपण तर दादाभाई नौरोजी जे होते त्यांनी 1867 आणि 68 या वर्षामध्ये भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते मोजण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यावेळी त्यांना 340 कोटी रुपये हे भारताचं पूर्ण एकूण उत्पन्न मिळालं होतं, व त्याचा त्यावेळेच्या लोकसंख्येनुसार पर कॅपिटा जो इन्कम होतं म्हणजे प्रति व्यक्ती उत्पन्न आपण ज्याला म्हणू, तर ते 20 रुपये त्यांनी त्यावेळेला दर्शवलं होतं.
हे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना त्यांनी 2 भागामध्ये डिवायडेशन केलं होतं. एक होता कृषी घटक आणि दुसरा होता गैर कृषी घटक. तर त्यांनी या 2 घटकावर आधारित ही राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप सर्वात पहिल्यांदा केली होती. त्यानंतर विल्यम डिग्बी यांनी 1899 मध्ये आपलं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं. त्यावेळेच्या भारतीय म्हणजे ब्रिटिश शासित भारताचं 1897-98 मध्ये 390 कोटी रुपये हे आपलं भारताचं त्यावेळचं राष्ट्रीय उत्पन्न होतं. त्यावेळेला पर कॅपिटा इन्कम त्यांनी 17 रुपये दाखवले होते. त्यानंतर आहे फिंडले सिराज 1911 मध्ये त्यांनी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. त्यावेळेला 1942 कोटी रुपये हे आपलं राष्ट्रीय उत्पन्न होतं. त्यानंतर आहे हे आकडेवारी काही लक्षात ठेवायचं काम नाही. दादाभाई नौरोजीचं आणि विल्यम डिग्बी यांचं जे नावं असतात आणि त्यांचं जे साल आहे हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर VKRV राव. तर हे 1925 आणि 1929 या दरम्यान त्यांनी अभ्यास केला होता भारताच्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी. तर 2301 कोटी रुपये त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं भारताचं. हे साल लक्षात ठेवाल 1925-29. आणि त्यांनी सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धतीचा अवलंब केला होता, ज्यामध्ये म्हणून त्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक म्हणून ओळखले जाते. डॉक्टर VKRV राव यांनाच राष्ट्रीय उत्पन्न समिती ज्यावेळेला बनवली होती ना, त्यावेळेला हे प्रशांत कुमार महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली तर त्यावेळी त्यांना सदस्य म्हणून नेमलं होतं. तर त्यानंतर RC देसाई म्हणून एक अर्थतज्ञ होते. तर यांनी 1930-31 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या संबंधात जर कोणतं पहिलं पाऊल उचललं गेलं असेल तर ते राष्ट्रीय उत्पन्न समितीचं स्थापना. तर ते 4 ऑगस्ट 1949 रोजी हे तारीख लक्षात ठेवाल. प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती, ज्यामध्ये DR गाडकी, VKRV राव हे सदस्य होते. तर या समितीने पहिला अहवाल 1951 मध्ये दिला, ज्यामध्ये त्यांनी 1948 व 1949 मधील अंदाजित आकडेवारी मांडली होती. आणि ही आकडेवारी मोजण्यासाठी त्यांनी आधारभूत वर्ष म्हणून 1948-49 या आधारभूत वर्षाचा आधार घेतला होता, म्हणजे आकडेवारी काढण्यासाठी. तर या समितीच्या शिफारसीनुसार 1950 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण, ज्याला आपण NSS म्हणतो, म्हणजे सध्या आपण त्याला NSSO म्हणतो, व त्यानंतर दुसरी संस्था स्थापन करण्यासाठी मध्ये राष्ट्रीय सांख्यिकी संघटन यांची स्थापना करण्यात आली, म्हणजे यांच्या शिफारसीनुसार राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या. ही राष्ट्रीय उत्पन्न समिती अभ्यासाच्या म्हणजे परीक्षेच्या दृष्टीकोनातून फार महत्त्वाची आहे. आता आपण पाहू CSO आणि NSSO. तर सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस असं त्याला म्हटलं जाते. याची स्थापना 1951 मध्ये म्हणजे 2 मे 1951 रोजी दिल्ली येथे करण्यात आली. की याचं सुरुवातीचं नाव जे होतं ते सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन असं होतं. आता त्याला 1954 मध्ये त्याच्या नावामध्ये बदल करून त्याचं नाव सेंट्रल स्टॅटिस्टिकल कार्यालय, ज्याला आपण ऑफिस असं म्हटलं जातं, म्हणजे CSOs म्हटलं जाते, परंतु कार्यालय आणि ऑर्गनायझेशन संघटन या नावामध्ये फेरबदल केला होता. तर ही संस्था करते काय, तर ही संस्था राष्ट्रीय उत्पन्नाची जी आकडेवारी आहे याची गणना करून त्याच्यावर आधारित निर्देशांक बनवते, ज्यामध्ये वेगळे निर्देशांक असतात. जसं आपण GDP मोजत असताना सर्वात महत्त्वाचं कार्य CSOचं आहे, GDP मोजते. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजून त्याला प्रसिद्ध करणे. त्यानंतर इंडेक्स अँड इंडस्ट्रियल प्रोडक्शन औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक प्रकाशित करते. त्यानंतर ग्राहक किंमत निर्देशांक व अशा अनेक प्रकारचे निर्देशांक प्रकाशित करून आकडेवारी देशासमोर मांडते. तर हे जे आकडे असतात हे सर्व आकडे देशाची सामाजिक व आर्थिक स्थिती यावर खूप परिणामकारक असतात. तर त्यामुळे ह्या सर्व संस्था देशाच्या इकॉनॉमीचा अभ्यास करताना आपल्याला महत्त्वपूर्ण भाग आहेत. त्यानंतर आहे NSSO, ज्याला सुरुवातीला NSS असं म्हटलं जात होतं, नॅशनल सॅम्पल सर्वे. नंतर त्याचा 1970 मध्ये त्याचा शेवटी कार्यालय म्हणजेच ऑफिस हा शब्द जोडण्यात आला. तर याचं काम काय आहे, सर्वे, त्याच्या नावातच सर्वे दिलेला आहे. सॅम्पल सर्वे जमा करणे सर्व भारतातून वेगवेगळ्या क्षेत्रामधून आणि त्याची आकडेवारी वर आधारित सर्वेक्षण करणे. जसं 4 प्रकारचे सर्वेक्षण फार महत्त्वाचे आहेत. जसं घरगुती सर्वेक्षण करते, त्यानंतर उपक्रमांचं सर्वेक्षण करते, त्यानंतर ग्राम सुविधा जे आहेत त्याचं सर्वेक्षण करते, त्यानंतर भूमी आणि पशुगणना करण्याचं कार्य करते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोजगार व बेरोजगारीचे आकडे यांचं सर्वेक्षण करणे, त्यानंतर दारिद्र्याचं सर्वेक्षण करणे व कामगार साक्षरता
यासंबंधीचे सर्वेक्षण हे करत असते. दर 5 वर्षांनी घरगुती उपभोग खर्चाच्या आकडेवारीचे पंचवार्षिक सर्वेक्षण या NSSOद्वारे केले जाते. तर हे सर्वात म्हणजे महत्त्वाची संस्था आहे दोन्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पण आता या दोन्ही संस्थांचं एकत्रीकरण करून NSO नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफ अशी एक संस्था निर्माण करण्यात आली आहे 2019 मध्ये. तर ती संस्था काय करणार आहे, तर ती संस्था या दोन्ही संस्थेचे जे कार्य आहेत या सर्व कार्यांवर लक्ष ठेवणार आहे. म्हणजे हे दोन्ही संस्था बंद पडल्या का तर नाही, त्या संस्था एका संस्थेच्या अंतर्गत त्यांनी आणल्या. जसं आपण ते बँकांचं मर्जन पाहिलं, सर्व बँका एका बँकेच्या आतमध्ये आल्या, पण तिथं त्याच बँका नष्ट झाल्या होत्या. इथं ह्या दोन्ही संस्था नष्ट झालेल्या नाही आहेत. ह्या संस्था यांचं काम करतात, परंतु त्या NSOच्या अंतर्गत काम करणार आहेत. राष्ट्रीय सांख्यिकी आयोग. तर राष्ट्रीय सांख्यिकी आयोग, ज्याला आपण नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन असं म्हटलं जाते, तर 2000 मध्ये म्हणजे जानेवारी 2000 मध्ये डॉक्टर सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. तर याचं काम काय आहे, तर जे सांख्यिकीय व्यवस्था आहे आपल्या भारतातली, म्हणजे जसं CSO NSSO असतील किंवा मग इतर काही संस्था, या सर्वांच्या कार्य करण्याची जे पद्धत आहे किंवा सर्व आपली सांख्यिकीय पद्धती आहे, या सर्वांचा अभ्यास करून त्याच्यामध्ये सुधारणा सुचवणे, त्यामध्ये सुसूत्रीकरण आणणे, यासाठी हे एक आयोग नेमला होता 2000 मध्ये. त्यानंतर 2006 मध्ये राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाला कायमस्वरूपी करण्यात आले. तर 2006 मध्ये याचे अध्यक्ष सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर सद्यस्थितीत यांचे अध्यक्ष पाहून घ्या तुम्ही. त्यानंतरची संस्था आहे भारतीय सांख्यिकी संस्था कोलकाता. आता हे जे आहे तर प्रशांत चंद्र महालनोबिस हे जे आपण नाव मगाशी ऐकलं, तर या अर्थात म्हणजे या व्यक्तीने याची स्थापना केलेली आहे. 1931 मध्ये हे संस्था नाही, आता ते विद्यापीठ झालेलं आहे, याची स्थापना केली आहे. तर याचं कार्य काय, त्याचे म्हणजे भारतातली सांख्यिकीय पद्धतीशील किंवा इतर देशातल्या सर्व सांख्यिकीय पद्धती, मोजण्याच्या पद्धती, म्हणजे आकडेवारी जमा करणे व त्याच्यावर अभ्यास करून त्याला प्रकाशित करणे, व्यवस्थितरित्या ते आकडेवारीची आकडेमोड करणे, ह्या सर्व गोष्टीला सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक म्हणतात. तर ते सर्व काम करणे त्यासंबंधीचं हे विद्यापीठ आहे भारतामधलं, व हे त्या गोष्टीवर संशोधन करते. म्हणून याला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून दर्जा देण्यात आला. हा राज्यसेवेच्या मेन्सच्या GS3 मधील पार्ट आहे. तरी तुम्ही लक्षात ठेवाल की भारतीय सांख्यिकीय संस्था याचं मुख्यालय कोलकात्याला आहे. नंतरचा पॉईंट आहे आपला ग्रीन GDP. ग्रीन GDP म्हणजे काय, तर आपण जे आर्थिक वृद्धी करायसाठी आपण आपल्या GDP मध्ये वाढ करतो, म्हणजे आपल्या नॅशनल इन्कममध्ये वाढ करतो. तर ते वाढ करत असताना आपण पर्यावरणीय ऱ्हास किती करतो, याला जर त्या पर्यावरणीय ऱ्हासाला जर GDP मधून मायनस केलं, जेवढ्या रुपयाचा तो लॉस केला तेवढा भरून काढायचा. म्हणजे उदाहरणार्थ आपण यावर्षी समजा 10 रोड बनवले आपल्या देशामध्ये. रोड बनवत असताना जेवढ्या झाडं कापल्या गेली, त्या झाडांचं डबल प्लांटेशन करण्यासाठी काही म्हणजे त्या GDP मधला काही खर्च त्याच्यासाठी वेगळा काढून ठेवणे, तेवढा खर्च मायनस करून GDP दाखवणे, यालाच ग्रीन GDP म्हणतात. यावर राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून प्रश्न जास्त फोकसवर येतात. म्हणजे तुम्ही जर पाहिले तर सर्वप्रथम अशा प्रकारचा GDP मोजण्याचा प्रयत्न कोणत्या देशानं केला, तर आपलं चायना जो देश आहे, या देशानं अशा प्रकारचा प्रयत्न केला होता 2006 मध्ये. तिथे एक व्यक्ती होते बेंजा जो, हे चायनीज नाव आहे थोडंसं, बेंजा जो यांनी 2006 मध्ये हा प्रयत्न केला होता. तर तो त्यांनी एकदा प्रयत्न केला, पण त्यांनी त्याच थंडी झाले. कारण काय होते, या GDP वरूनच देशाच्या म्हणजे शक्तीचं आकलन होत असते. जरी एखादा देश आपल्या देशाकडे जर पाहत असेल, तर आपल्या देशामध्ये GDPचा दर किती आहे, GDP किती आहे आपल्या देशाचा, आणि GDP ग्रोथ रेट किती आहे, या सर्वांवर म्हणजे लक्ष देत असतात. त्यानुसारच इन्व्हेस्टमेंट होते. आपण आधी पाहिलं, मी सांगितलं या इन्व्हेस्टमेंट कशी होते. तर त्या गोष्टीसाठी जर आपण GDP कमी होत असेल कोण्या कारणानं, तर त्या सर्व गोष्टीवर परिणाम होते. म्हणून तिथं 2006 नंतर 1 वर्ष तो GDP ग्रीन GDP नुसार काढला होता. त्यानंतर त्यांनी ती पद्धत बंद केली. तर ही पद्धत भारतामध्ये आणण्यासाठी जयराम रमेश त्यावेळी पर्यावरण मंत्री होते, केंद्रीय पर्यावरण मंत्री, UPAच्या शासनकाळ म्हणजे UPA 2च्या काळामध्ये. तर त्यांनी 2011 मध्ये पार्श्वनाथ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बसवली होती. तर या पार्श्वनाथ गुप्ता यांनी 2015 मध्ये असा अहवाल दिला आहे, त्यांचा सादर केला आहे केंद्र सरकारला, पण सरकारने याबाबत कोणतंही पाऊल उचललेलं नाही.
तर अशा पद्धतीमध्ये ग्रीन GDP म्हणजे काय, तर GDP प्लस इन्व्हायरमेंटल लॉस म्हणजे पर्यावरणीय लॉस जर मायनस केला तर तो आपल्याला ग्रीन GDP मिळतो. तर यावर तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून अशा काही टर्म जर आल्या तर त्यावर लक्ष ठेवायचं. आपण जर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल पाहिले, आपण पुढे पाहणार आहोत ते, पण त्यामध्ये 3 Pवर काम केले जाते. 3 P कोणते आहेत, तर पीपल, प्रॉफिट आणि प्लॅनेट. आता आपण काय करतो, मानवी विकास, आर्थिक वृद्धी या सर्व गोष्टीवर म्हणजे पब्लिक म्हणजे पीपल आणि प्रॉफिटवर लक्ष देतो, पण कधी प्लॅनेटवर म्हणजे आपल्या पर्यावरणावर कधी लक्ष देत नाही. म्हणून शाश्वत विकास जर आपल्याला करायचा असेल तर या 3ऱ्या Pवर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. त्यावेळेसच आपण म्हणजे आपला शाश्वत विकास झाला किंवा सस्टेनेबल गोल जे आहेत आपले ते आपण 2030मध्ये आपल्याला पूर्ण करायचे, तर ते पूर्ण करू शकू. म्हणून प्रत्येक देशाने या ग्रीन GDPनुसार GDP मोजावा. आणि एक अजून टर्म आहे ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स. तर हे 1972मध्ये भूतानचे राजे होते जिम्मे खेचर सिंगे मान्सू यांनी हा ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स शोधून काढला. म्हणजे तर यामध्ये काय आहे, यामध्ये यांचं म्हणणं होतं की रिअल पर कॅपिटा इन्कम, आपण पर कॅपिटा इन्कम कुठेही मोजतो, म्हणजे खूप ठिकाणी या पर कॅपिटा इन्कमला फार महत्त्व आहे. मानव विकास निर्देशांक काढताना सुद्धा याचंच महत्त्व आहे. त्यानंतर आहे पर्यावरण, ठीक आहे. त्यानंतर आहे गुड गव्हर्नमेंट, ज्याला कल्याणकारी शासन असं म्हटलं जाते. त्यानंतर आहे धार्मिक महात्म्य व सांस्कृतिक म्हणजे त्यालाच आपण धार्मिक महात्म्याला सांस्कृतिक जपवणूक असं सुद्धा म्हणू शकतो. ह्या 4 गोष्टी देशामध्ये कशा आहेत, म्हणजे धार्मिक तेढ निर्माण होते काय, त्यानंतर गव्हर्नमेंट कसं आहे तिथलं, त्यानंतर तिची पर्यावरणीय स्थिती कशी आहे व म्हणजे लोकांची आर्थिक स्थिती कशी आहे, तर ते म्हणजे पर कॅपिटा इन्कम या 4 गोष्टीवरून ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स काढल्या जाते. तर यावर सुद्धा प्रश्न पूर्व परीक्षेच्या किंवा मेन्सच्या दृष्टिकोन येऊ शकतात. तर या गोष्टीला तुम्ही लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपण नॅशनल इन्कमशी संबंधित सर्व टर्म म्हणजे या दोन्ही व्हिडिओमध्ये पाहून घेतले. तर आपण सिरीजमध्ये 5व्या व्हिडिओचे 2 भागामध्ये डिवायडेशन केलेले आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. तर यावर मुख्य उद्देश असा होता की त्या सर्वांवर क्वेश्चन एक प्रकरण म्हणून विचारले जातात, त्यामुळे आपण त्याला 2 भागामध्ये डिवायडेशन केलं. आणि आता जर तुम्ही पाहिलं काही गोष्टी मी सांगतो. मी GDP शिकवताना सुरुवातीलाच GDPची व्याख्या दिली होती, त्यानंतर त्याला समजून सांगितलं त्या व्याख्येमधले 4ही घटक. तुम्ही ते व्याख्या पुन्हा एकदा पहा आणि ते 4ही घटक समजून घ्या. तुम्हाला नेमकं GDP म्हणजे काय ते गोष्ट समजून जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे तसंच GNP पण त्याच पद्धतीमध्ये तुम्ही त्याची व्याख्या पाहायची आणि मी ज्या गोष्टी त्याच्यामध्ये समजून सांगितल्या त्या समजून घ्यायच्या, म्हणजे अप्लिकेशन करायचं स्वतः. तुम्ही ज्या वेळेला त्या गोष्टी म्हणजे कसं असते, एखादी गोष्ट समजून घेणे हा पार्ट वेगळा असते आणि त्याला अप्लाय करणे वेगळा पार्ट असते. आणि अप्लाय हे आपल्याला परिस्थितीनुसार करावं लागत असते. आता आपण क्वेश्चन पाहू काही क्वालिटी क्वेश्चन जे आतापर्यंत विचार. तर हा 2017 राज्यसेवा मुख्य परीक्षेचा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये खालील विधाने विचारात घ्या. A नंबरमध्ये दिलेला आहे की उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवांचे निव्वळ मूल्य दर्शविते. त्यानंतर B नंबरमध्ये उत्पादन पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविते. C नंबरमध्ये आहे केंद्रीय सांख्यिकी ऑर्गनायझेशन, ज्याला आपण CSO म्हणतो, तर्फे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो. आता आपण पाहिलं तर वरची लाईन म्हणजे काय बरोबर आहे असं विचारलेलं आहे. तर वरची लाईन काय म्हणते, उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवांचे निव्वळ मूल्य दर्शविते. आपण पाहिलेलं आहे निव्वळ मूल्य म्हणजे व्हॅल्यू ॲडेड ज्याला म्हणतो आपण, त्या गोष्टी. म्हणजे तुम्ही जर इंग्रजीमध्ये हा शब्द वाचला तर तिथं तुम्हाला त्या गोष्टी दिसून येतील. त्यानंतर आहे वरच्या लाईनमध्ये कोणाला प्रॉब्लेमच जात नाही, ज्यानं व्यवस्थित अभ्यास केला आहे त्याला. आता प्रॉब्लेम कुठं जाते, सेकंड नंबरमध्ये. तर उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शविते. सेवा क्षेत्राचे तर दर्शविते, सोबत वस्तू आणि सेवा या दोन्ही क्षेत्राचं दर्शविते. मग इथं त्यानं फक्त वगैरे असा काही शब्द वापरला का, नाही वापरला, म्हणजे ते लाईन बरोबर आहे. त्यानंतर आहे केंद्रीय सांख्यिकी ऑर्गनायझेशन जे CSO आहे, ते उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्र वापर करते. तर ही गोष्ट या बाबतीमध्ये एक महत्त्वाची एक गोष्ट सांगायची राहिली होती की उत्पन्न म्हणजे जे आपली राष्ट्रीय उत्पन्न समिती होती 1949मध्ये आपण त्याला स्थापन केलं होतं महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली. तर त्यांनी उत्पादन पद्धत व उत्पन्न पद्धत या 2 पद्धतीनुसारच भारताचा GDP मोजायचा ही शिफारस केलेली होती. त्यामुळे CSO या दोन्ही पद्धतीचा वापर करते. म्हणजे काय, तर ह्या तिन्ही लाईन बरोबर आहे. म्हणजे
कन्फ्युजन होताना फक्त काय होते की जे सेकंड लाईनमध्ये आहे तिथं फक्त हा शब्द नसल्यामुळे ते लाईन बरोबर आहे असं एक होते. म्हणजे काही जणांना ते पण बरोबर वाटू शकते, ते काही जास्त पण तो क्वेश्चन आहे तसा की तिथं चुकू शकते म्हणून. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. 2016च्या प्रिलिममध्ये विचारला होता, स्थूल देशांतर्गत म्हणजे उत्पादन GDP याचा अर्थ काय होते म्हणते. तर याचा अर्थ म्हणजे GDPचा अर्थामध्ये आपण पाहिलं ना 4 गोष्टी येतात. एक तर देशांतर्गत आर्थिक प्रक्षेत्र येते, त्यानंतर एक आर्थिक वर्ष येते, त्यानंतर वस्तू व सेवा सर्व उत्पादित झालेल्या आणि त्यांचं अंतिम बाजार मूल्य, ह्या सर्व गोष्टी येतात. हे म्हणजे या 4 गोष्टी येतात फक्त. आता या 4 मधल्या कोणत्या गोष्टी आपल्या त्या ABCD मध्ये दिसत आहे काय, तर त्यामध्ये तर तुम्ही पाहिलं तर एका देशाच्या सीमेत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा ही लाईन जर सोडली तर बाकी काय आहे, तर स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे GNP जे दिलेलं आहे ते सेपरेट एक त्याचा म्हणजे GDP पेक्षा वेगळा मुद्दा आहे तो. त्यानंतर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन जे आहे तर त्यामध्ये आपण GNP मधून घसारा मायनस केल्यानंतर आपल्याला NNP मिळत असतो. आणि सरकारी उत्पन्न जे आहे ते या गोष्टीची कोणताही संबंधच नाही. त्यामुळे याचं उत्तर काय येईल तर C नंबरचं. कुठं आहे तर 3 नंबरमध्ये नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच पेपरमधील, भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते. तर आपण पाहिलं की जे आर्थिक वर्ष आहे आपलं म्हणजे कालखंड कोणता मोजला जाते राष्ट्रीय उत्पन्न मोजताना, तर 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालखंड मोजला जाते. त्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापीसाठी खालील कोणती पद्धत अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्राच्या तुलनात्मक महत्त्व प्रकट करते. आता क्षेत्र आपण पाहिलं उत्पादन पद्धतीमध्ये जे प्रोडक्शन होते त्या सगळ्या गोष्टीवर लक्ष दिलं जाते. प्रोडक्शन कुठं होते, कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र, या क्षेत्रामध्ये प्रोडक्शन होत असते. आणि इन्कमसाठी असं कोणतं क्षेत्र आहे काय, आपण जर उत्पन्न पद्धतीनं असं काही मोजलं तर तिथं तर 4 जे आहेत समजा रेंट, वेजेस, अशा जे 4 घटक आहेत त्यानुसारच मोजले जाते. त्यामुळे तिथं कोणता क्षेत्राशी संबंधित मुद्दा येत नाही. तर त्यामुळे उत्पादन पद्धती त्याचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं अप्लिकेशन म्हणजे आपण जे गोष्ट शिकलो त्याचं पेपरमध्ये कसं अप्लिकेशन अप्लाय करायचं, त्या गोष्टी जर तुम्ही म्हणजे परिस्थितीनुसार त्या गोष्टी अप्लाय करायच्या असतात. कोणता मुद्दा आपल्याला विचारला आहे, कोणता शब्द आहे तिथं, त्या सगळ्यांचा विचार करून ह्या प्रश्न सोडवायचे असतात. तर तुम्हाला हे सर्व लेक्चर व्यवस्थितरित्या समजलं असेल तर आपल्या मित्रांना म्हणजे जे MPSCचा अभ्यास करत आहेत व क्लास लावू शकत नाही अशांना हे शेअर करा व त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोचू द्या, जेणेकरून त्यांचासुद्धा तुमचा जसा फायदा होत आहे तसा त्यांचासुद्धा फायदा होईल. तर व्हिडिओ लेट होण्याचं मुख्यतः कारण असं आहे की इकॉनॉमिक्समधील क्वेश्चन हे करंटशी रिलेटेड जास्त विचारले जातात. तुम्ही जर मागचे क्वेश्चन पाहिले तर त्यामुळे त्यावर रिसर्च करावं लागते आणि नंतरच सर्व डाटा तुमच्यासमोर मांडावा लागते. आणि सोबत माझासुद्धा अभ्यास चालू आहे त्यामुळे थोडं लेट होत आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद.